नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर DL SGM कॉलेज कराड HSC व्होकेशनल विभाग यामध्ये बँकिंग अँड इन्शुरन्स हा विषय आहे। या विषयाचे 3 पेपर असतात। पहिला जो पेपर असतो तो फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, दुसरा पेपर असतो फंडामेंटल्स ऑफ बँकिंग आणि तिसरा पेपर आहे लाईफ इन्शुरन्स पेपर 3, त्याचा कोड आहे XC। तर हा पेपर शिकवण्यासाठी आज आपण सुरुवात करणार आहोत। यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे विमा व्यवसायाचे खाजगीकरण। विमा व्यवसायाचे खाजगीकरण। या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स बिझनेस, प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स बिझनेस तर हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी इन्शुरन्स व्यवसाय जो आहे, विमा व्यवसाय जो आहे, या विमा व्यवसायाचं खाजगीकरण कधी केलेलं आहे, का करण्यात आलं, तर सर्वसाधारणपणे पूर्वीच्या काळी आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमे, तर हे सर्व विमा व्यवसाय सरकारच्या मालकीचे होते। या व्यवसायावर सरकारची मालकी होती, त्यामुळे सरकारची या व्यवसायामध्ये मक्तेदारी होती। मग आता या व्यवसायाचं खाजगीकरण करण्यात आलं, म्हणजेच सरकारकडेही या व्यवसायाची मालकी राहणार, परंतु या व्यवसायामध्ये खाजगी कंपन्यांना सुद्धा काम करण्याची संधी लाभणार। या ठिकाणी भारतीय विमा सेवा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याचे धोरण म्हणजेच या व्यवसायाचं खाजगीकरण असं म्हटलं जातं। भारतीय विमा सेवा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याचे धोरण म्हणजेच खाजगीकरण होय असं म्हटलं जातं। म्हणजेच विमा सेवेची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देण्याच्या दृष्टीने भागाची विक्री खाजगी क्षेत्रास करणे खाजगीकरणामध्ये अपेक्षित असते। या ठिकाणी सार्वजनिक उपक्रमाची मालकी आणि त्याचं नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे देण्यासाठी अशा उपक्रमांचे भाग भांडवल खाजगी उद्योजक, जनता अथवा कर्मचारी वर्गाला विकले जात असते। सर्वसाधारणपणे 1990 नंतर आर्थिक विकासाचं वारं वाहू लागलं आणि सरकारने आपली अर्थव्यवस्था खुली केली। अर्थव्यवस्था खुली केली म्हणजेच काय, तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही कंपन्यांनी कोणताही व्यवसाय करण्यास सरकारने परवानगी दिली। खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणाचाच एक भाग म्हणून उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात देशातील आणि विदेशातील उद्योजकांना व्यवसायासाठी परवाने देण्याचे धोरण सरकारने आरंभले आणि त्यामुळे विमा क्षेत्रामध्ये सुद्धा
खाजगी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासंबंधी मागणी करण्यात येऊ लागली. ज्याप्रमाणे इतर व्यवसायामध्ये खाजगी क्षेत्राला संधी देण्यात आली, त्याचप्रमाणे विमा सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा खाजगी कंपन्यांना परवानगी दिली जावी अशी मागणी त्यावेळी जोर धरू लागली. आणि मग केंद्र सरकारने 1999-2000 मध्ये विमा व्यवसाय खाजगी क्षेत्रासाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. 1999-2000 साली सरकारने विमा व्यवसाय खाजगी करण्याचा निर्णय घेतला किंवा खुला करण्याचा निर्णय घेतला. परंतु आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा महामंडळाच्या खाजगीकरणाबाबत त्यावेळी अद्याप निर्णय झालेला नव्हता. मग यासाठी एक कायदा करण्यात आला, विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा. विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा. याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्शुरन्स रेग्युलेटरी and Development Authority Act and Development Authority Act. Insurance Regulatory and Development Authority Act याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात IRDA. विमा नियमन व विकास प्राधिकरण IRDA. आता या ठिकाणी यासाठी IRDA चा कायदा पास करण्यात आला. आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा क्षेत्रामधील सार्वजनिक क्षेत्राचा एकाधिकार नष्ट करून त्या दोन्ही क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रात संधी देण्यासाठी केंद्र सरकारने 1999 मध्ये विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा मंजूर केला. म्हणजे IRDAचा कायदा 1999 साली मंजूर करण्यात आला. बऱ्याच वेळा रिकाम्या जागा भरामध्ये तुम्हाला काही वेळा विचारलं जातं, विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा टिंबटिंब साली पास झाला किंवा मंजूर केला, असा रिकाम्या जागा भरा यामध्ये विचारलं जातं. तर IRDAचा कायदा 1999 साली मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा हा सरकारच्या मालकीचा होता. या दोन्ही विमा व्यवसायावर सरकारची मालकी होती. परंतु हा सरकारचा एकाधिकार नष्ट करून त्या दोन्हीही क्षेत्रामध्ये म्हणजेच आयुर्विम्यामध्ये आणि सर्वसाधारण विम्यामध्ये खाजगी क्षेत्राला संधी देण्यासाठी केंद्र सरकारने 1999 साली विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा मंजूर केलेला आहे. आता या कायद्यामुळे आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा क्षेत्र हे खाजगी क्षेत्रास खुलं करण्यात आलं. आयुर्विमा क्षेत्रामध्ये या खाजगी कंपन्यांनी शिरकाव केला. त्याचबरोबर सर्वसाधारण विम्यामध्ये, सर्वसाधारण विमे म्हणजेच आग विमा, सागरी विमा आणि अपघात विमे, या क्षेत्रामध्ये सुद्धा खाजगी कंपन्यांचा शिरकाव झाला. हा कायदा करण्यापाठीमागचा जो मुख्य उद्देश आहे, तो मुख्य उद्देश म्हणजेच खाजगी क्षेत्रामध्ये विमा व्यवसायाचा
निकोप विकास साधने असा आहे. त्याचबरोबर विमेदाराच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश या विमा नियमन व विकास प्राधिकरण कायद्याचा करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देशातील आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा क्षेत्रांचे नियमन करण्याचे सर्व अधिकार या कायद्याखाली स्थापन झालेल्या प्राधिकरणाकडे सोपविण्यात आलेले आहेत. म्हणजे विमा नियमन व विकास प्राधिकरण मंडळ जे आहे या मंडळाकडे या सर्व विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचं काम सोपविण्यात आलेलं आहे. मग आता या विमा नियमन व विकास प्राधिकरणाचं स्वरूप कसं असतं? म्हणजेच या ठिकाणी हे जे विमा नियमन व विकास प्राधिकरण मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे, कशासाठी स्थापन केलं तर पूर्वीच्या काळी आयुर्विमा व्यवसायावर आणि सर्वसाधारण विमा व्यवसायावर फक्त सरकारची मालकी होती. सरकारमार्फतच हा विमा व्यवसाय चालविला जात होता. या क्षेत्रामध्ये सरकारची मक्तेदारी होती. परंतु 1999 साली केंद्र सरकारनं विमा नियमन व विकास प्राधिकरण महामंडळ किंवा मंडळ नियुक्त केलं आणि या मंडळामार्फत ही जी दोन्ही विमा क्षेत्रे आहेत, आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा, ही दोन्हीही क्षेत्रे खाजगी कंपन्यांना खुली करण्यात आली. म्हणजे खाजगी कंपन्यांनी सुद्धा हा व्यवसाय केला तरी सुद्धा चालू लागलं. परंतु हे जे विमा नियमन व विकास प्राधिकरण मंडळ आहे, या मंडळाची मक्तेदारी किंवा या मंडळाचं प्राबल्य या व्यवसायावर पडलेलं आहे असं म्हणता येईल. आता या विमा नियमन व विकास प्राधिकरणाचं जे स्वरूप आहे, हे स्वरूप कसं आहे तर या ठिकाणी या कायद्यानुसार 19 एप्रिल 2000 रोजी विमा नियमन व विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे. या प्राधिकरणामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 5 पूर्णवेळ सदस्य आणि 4 अर्धवेळ सदस्य असे एकूण जास्तीत जास्त 10 सदस्य असतात. या प्राधिकरणाचा एक अध्यक्ष असतो, 5 पूर्णवेळ सदस्य असतात आणि 4 अर्धवेळ सदस्य असतात. असे एकूण जास्तीत जास्त 10 सदस्यांची नियुक्ती या प्राधिकरणावर करण्यात आलेली असते. अध्यक्षासह सर्व सदस्यांची नेमणूक ही केंद्र सरकारतर्फे करण्यात येत असते आणि त्यांचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. या विमा व्यवसाय करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना आदेश देणे, विमा कंपन्यांची तपासणी करणे किंवा त्यांची चौकशी करणे, विमा कंपन्यांवर कारवाई करणे, त्यांच्या व्यवसायाचे प्रमाणपत्र रद्द करणे, विमा कंपन्यांना दंड करणे, त्यांच्या हिशेबाची पुस्तके मागविणे, तर इत्यादी महत्त्वपूर्ण अधिकार हे प्राधिकरणास मिळालेले आहे. या प्राधिकरणाचं मुख्य कार्यालय हैदराबाद येथे आहे. मुख्य कार्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा चुकी बरोबर किंवा रिकाम्या जागा बारामध्ये सुद्धा विचारलं जातं. विमा नियमन व विकास प्राधिकरणाचं मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. तर त्या ठिकाणी उत्तर तुम्ही लिहिलं पाहिजे हैदराबाद या ठिकाणी आहे. तर या विमा प्राधिकरण जे आहे, या प्राधिकरणाचं मुख्य कार्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हिचं शाखा कार्यालय जे आहे या प्राधिकरणाचं, ते शाखा कार्यालय
नवी दिल्ली या ठिकाणी आहे। या प्राधिकरणामार्फत खाजगी विमा कंपन्यांना ग्रामीण क्षेत्रातील विमा व्यवसायाबाबत उद्दिष्ट ठरवून देणे हे काम या प्राधिकरणाचं असतं। या खाजगी कंपन्या ज्या विमा क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, या खाजगी कंपन्यांनी ग्रामीण क्षेत्रामध्ये किती काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्याचं उद्दिष्ट ठरवून देण्याचं काम हे या प्राधिकरणाला करावं लागत असतं। मग ते उद्दिष्ट पूर्ण करणे, त्याचबरोबर हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं कार्य या खाजगी कंपन्यांना करावं लागत असतं। आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा व्यवसाय करण्यासाठी जे प्रतिनिधी असतात, या प्रतिनिधींना प्राधिकरण नियमानुसार भरतीपूर्व परीक्षा देणे आणि त्यांच्याकडून परवाना घेणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीनं या प्राधिकरणाचं विमा नियमन व विकास प्राधिकरणाचं स्वरूप आहे। आता या प्राधिकरणाची उद्दिष्टे काय आहेत? उद्दिष्टे, ऑब्जेक्ट्स ऑफ IRDA, ऑब्जेक्ट्स ऑफ IRDA, विमा नियमन व विकास प्राधिकरण याची उद्दिष्टे काय आहेत? कशासाठी हे विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आलं? तर प्राधिकरणाची वेगवेगळी जी उद्दिष्टे आहेत, यामध्ये पहिलं उद्दिष्ट सांगितलेलं आहे विमा क्षेत्राचे नियमन करणे। विमा क्षेत्राचे नियमन करणे। तर भारतामध्ये आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा क्षेत्रांचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था पूर्वीच्या काळी नव्हती आणि ही उणीव भरून काढण्यासाठी देशातील दोन्ही विमा क्षेत्राचे नियमन करण्यासाठी या विमा नियमन व विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे। हे जे विमा नियमन व विकास प्राधिकरण आहे, तर हे प्राधिकरण काय करतं? आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा या दोन्हीही विम्यांचं नियमन करण्याचं कार्य या ठिकाणी हे प्राधिकरण करत असतं। दुसरा उद्देश सांगितलेला आहे विमा क्षेत्रांचा व्यापक विकास करणे। विमा क्षेत्रांचा व्यापक विकास करणे। आता या ठिकाणी देशातील आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा क्षेत्रांचा व्यापक विकास करण्यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठ निर्माण होणं आवश्यक आहे। या दोन्हीही व्यवसायाचं पूर्वीच्या काळी राष्ट्रीयकरण केल्यामुळे बाजारपेठेमध्ये एक प्रकारे सरकारचीच मक्तेदारी या व्यवसायात आपणाला दिसून येत होती आणि त्याचा परिणाम म्हणून विमा व्यवसायाच्या विकासावर परिणाम झालेला होता। म्हणून विमा क्षेत्राच्या विकासाचा पाया व्यापक करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि त्याद्वारे खाजगी विमा कंपन्यांना किंवा खाजगी कंपन्यांना ही दोन्हीही विमा क्षेत्रे खुली करण्यात आली। जर खाजगी कंपन्यांना ही दोन्हीही क्षेत्रे खुली केली तर या ठिकाणी विमा क्षेत्राचा व्यापक विकास होईल असं या प्राधिकरणाला वाटलं आणि त्यामुळे ही दोन्हीही क्षेत्रे खाजगी कंपन्यांना खुली करण्यात आली।
तिसरं उद्दिष्ट सांगितलेलं आहे खाजगी विमा कंपन्यांचे नियमन करणे. खाजगी कंपन्यांचे नियमन करणे. या ठिकाणी केंद्र सरकारने दोन्हीही विमा क्षेत्रे खाजगी कंपन्यांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आणि असा खुली करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे खाजगी विमा कंपन्या याचं नियमन करू लागले. या ठिकाणी या खाजगी विमा कंपन्यांचं नियमन करणे हे विमा नियमन व विकास प्राधिकरणाचं मूळ उद्दिष्ट झालेलं होतं. खाजगी कंपन्यांच्या विमा व्यवसायावर देखरेख ठेवणे आणि खाजगी विमा कंपन्यांच्याकडून विमेदाराची फसवणूक होणार नाही हे पाहणे हे प्राधिकरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे असं समजलं जातं. चौथा मुद्दा आहे विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढवणे. विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढवणे. सर्वसाधारणपणे खाजगी क्षेत्र हे खाजगी विमा कंपन्यांसाठी खुली केली जात असताना त्या क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे हा उद्देश या प्राधिकरणाचा आहे. या विदेशी गुंतवणुकीचा विमा व्यवसायाच्या विकासासाठी उपयोग होईल. काही परदेशातील खाजगी कंपन्यासुद्धा आपल्या भारतात येऊन हा व्यवसाय करतील. त्यामुळे विदेशी गुंतवणूक जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने खाजगी कंपन्यांना विमा क्षेत्र खुली करणे हा एक प्राधिकरणाचा उद्देश समजला जातो. आणि पाचवा मुद्दा सांगितलेला आहे सार्वजनिक विमा महामंडळाच्या कामकाजाचे नियमन करणे. सार्वजनिक विमा महामंडळाच्या कामकाजाचे नियमन करणे. या ठिकाणी भारताचे आयुर्विमा महामंडळ आणि भारताचे सर्वसाधारण विमा महामंडळ या विमा व्यवसायाचं नियमन करणे हे सुद्धा प्राधिकरणाचं मुख्य उद्दिष्ट समजलं जातं. 1956 साली भारताचे आयुर्विमा महामंडळ स्थापन करण्यात आले. म्हणजे आयुर्विम्याचं राष्ट्रीयकरण 1956 साली झालं आणि तेव्हापासून आयुर्विम्याचा व्यवसाय सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतलेला होता. आणि 1971 साली सर्वसाधारण विम्याचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्यावेळीपासून सर्वसाधारण विमा व्यवसायसुद्धा सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतलेला होता. परंतु या व्यवसायावर नियमन कोणाचंही नव्हतं. फक्त सरकारचीच मालकी या व्यवसायावर होती. परंतु विमा नियमन व विकास प्राधिकरण जेव्हा स्थापन झालं तेव्हा या प्राधिकरणामार्फत भारताचे आयुर्विमा महामंडळ आणि भारताचे सर्वसाधारण विमा महामंडळ या विमा व्यवसायाचं नियमन करणे हे सुद्धा प्राधिकरणाचं उद्दिष्ट झालेलं होतं. या विम्याच्या वेगवेगळ्या योजना, विमा हप्ता, विमा कमिशन, विमा मध्यस्थ, नुकसान भरपाई या बाबीवर या प्राधिकरणाचं नियमन असणार आहे. तर अशी वेगवेगळी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून विमा नियमन व विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आज आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.